नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजपर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय? पुण्यविश्राम. आणि पुण्यविश्रामचा हे दुसरा सीझन चालणार आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये लेखकने काय सांगितले आहे. पहिल्या सीझनमध्ये आपण काय बघितले की कशा लोक जाताना कशी कशी तयारी करतात. जुहू जसं जात आहे ते तर कशी कशी तयारी चालत आहे त्यांची अजून पण आता आपण बघणार आहे. आज पण आता आपण बघणार आहे की आज काय चालणार आहे. तर चला बघूया. बघा, श्रीमती जी बोली, आचार तो रख लूंगी पर तुम भी समाचार पत्र रखना ना भूल जाना. मैंने अभी पढ़ा नहीं है. मैं बोला वो तो मैं रख लूंगा. इथे काय सांगितले आहे की जेव्हा ते आपली पत्नीला सांगते की जी पुरी आहे, पुरीसोबत मिरचीचा आचार चांगलं असतात तर ते घेऊन ठेवला आहे की नाही ते सांगितले की आचार जे आहेत ते मी ठेवली, पण तुम्ही समाचार पत्र ठेवा कारण की मी आता वाचले नाही आहे. आणि तो म्हणाला, मैंने बोला वो तो मैं रख लूंगा लेकिन तुम वो गुलबंद ना भूल जाना जो हम पिछले साल कश्मीर से लाए थे. जुहू पर बड़ी सर्द हवा चलती है. तो म्हणाला ते मी ठेवणार आहे. तर तू हे विचारले नाही ना की ज्या मागच्या वर्षी आपण जे काश्मीरतून गुलबंद आणला आहे ते घेऊन चला. गुलबंद म्हणजे काय असतात? गुलबंद म्हणजे आहेत की जसं मोफलर असतात ना, स्कार्फ मोफलर असतात तसंच त्याला गुलबंद असं म्हणतात. तर ते जुहूमध्ये खूपच थंड हवा वारा वाहते तर हे कार्य करणार आहे. तर जुहूमध्ये हे जे सर्द हवा आहे म्हणजे ते थंड वारा आहे त्याला आपल्याला लागणार आहे. तो गुलबंद ठेव. गुलबंद तो रख लूंगी लेकिन तुम कहीं बेदिंग सूट रखना ना भूल जाना नहीं तो नहाना धरा रह जाएगा. तो म्हणाली की गुलबंद तो मी ठेवणार आहे तर तुम्ही बेदिंग सूट नको विसरूया आणि त्याला पण ठेवा नाहीतर अंगून धरणार आहे. और तुम कहीं रबर कैप भूल गई तो गजब हो जाएगा. आणि तू परत सांगते की तू आता रबर कॅप असा विसरली तर खूपच गजब होणार आहे. वो तो रख लूंगी लेकिन कुछ नोट पेपर लिफाफे भी रख लेना और देखो राइटिंग पेड भी न भूले. आणि तो म्हणाली मी सगळं घेणार आहे तर तुम्ही काय घ्या, नोट पेपर घ्या, लिफाफे घ्या आणि रायटिंग पेड पण घ्या कारण जो पत्र आले आहे त्यांचा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. रायटिंग पेड क्या करोगी. आणि त्याने विचारले ही रायटिंग पेड का तुम्ही घेणार आहे, काय करणार त्या जुहूमध्ये. कई दिनों से माँ की चिट्ठी आई पड़ी है. जुहू पर खाली बैठे जवाब भी दे दूंगी. ये तो वक्त भी नहीं मिलता. ते म्हणाली की जुहूला काय करणार ते रायटिंग पेड. ते म्हणाले जे पत्र आले आहेत आईचं ते मी वाचले नाही. ते वाचून आणि त्याचं उत्तर मी देणार आहे, त्याच वेळी लिहिणारा आहे असा त्यांनी सांगितले. और जरा वे चिठ्ठियां भी रख लेना जिनके जवाब देने. आणि तो म्हणाले ते पत्र पण तुम्ही ठेवा ज्यांचा आपल्याला उत्तर द्यायचा आहे. और जरा वे चिट्ठियां भी रख लो जिनके जवाब देने हैं. चिठ्ठियां ही रह गई तो जवाब किसके देंगे. आता चिठ्ठी ही नाही आपण घेऊन गेला तर आपण जवाब कसला म्हणजे उत्तर कसा देणार आहे असा सांगितले. और सुनो, बिजली के बिल और बीमा की नोटिस आ पड़े हैं, उनका भी भुगतान करना है, उन्हें भी डाल लेना. आणि म्हणाला जे बिजलीचं बिल आहे आणि जी नोटीस आहे, विमाची जी नोटीस आहे त्याला पण घेऊ चला कारण त्याचा भुगतान करणार आहे आम्ही तिथे टाकून आला आहे. उस दिन तुम धूप का चश्मा भूल गए तो सर का दर्द चढ़ गया इसलिए कहती हूँ छत्री भी रखला. आणि त्या दिवशी तुम्ही बाहेर गेला होता आणि उष्ण जे ऊर्जा आहे तुमचा घाम लागली होती तर तुमचा डोका दुखत होता. तर तुम्हाला मी सांगत आहे की तुम्ही छत्री पण घेऊ असा सांगितले आहे.
बघा, अच्छा बाबा रख लूंगा और देखा धूप से बचने की क्रीम भी रख लेना. तो म्हणाला, बरं, मी ठेवणार आहे आणि तुम्ही धूप जे आहे, उन्हाचे क्रीम आहे ते पण ठेवूया. शाम तक छाले ना पड जाए. संध्याकाळी ते छाले नाही पडणार आहे. वहाँ बहुत करारी धूप पडतीये. तिथे खूपच घाम लागलेली आहे. संध्याकाळी खूपच घाम लागलेली आहे. श्रीमती जी कहती तो जा रही थी की रख लूंगी लेकिन ढूंढ रही थी नेल कटर. ती म्हणाली तर होती ठेवणार ठेवणार ठेवणार, पण ते काय शोधत होती? नेल कटर शोधत होती. कैंची ब्रश सब तो मिल गया था लेकिन नेल कटर नहीं मिल रहा था, इसलिए बहुत घबराई हुई थी. कैची ब्रश आणि सगळं भेटला होता, पण नेल कटर नाही भेटला असं तून खूप अतिशय घबराली होती. आता तुम्हाला असं कळत असतात, या तुमच्या मनात असा विचार असतात ना मुलांनो, की हे लोक फिरायला चालणार आहे की काय करत आहे? हे घेऊया, हे घेऊया, हे घेऊया आणि 2 दिवसात जाणार आहे. तर हे सगळे जुहूला काय कामे आहेत का यांचा? तुम्ही घरी बसून करा ना, कारण की तुम्ही विश्राम करायला जाणार आहे. तर हेच तुम्हाला लेखक सांगणार आहे, की अशा पद्धतीनं तुम्ही काय करते, हे करून घेते आणि तिथे काय करता तुम्ही विश्राम नाही करत. कळलं ना तुम्हाला? चला, आता अजून बघूया. मैंने कहा जाने तो नेल कटर, बाकी सब चीज तो रख लो. ते म्हणाले की जाऊ द्या, ते नेल कटर नाही भेटलं जाऊ दे, आणखी काही चीज आहे ते ठेवूया. इधर मैं अपने लिए नया अखबार और कुछ ऐसी किताबें थैले में भर रहा था जो बहुत दिनों से समालोचन के लिए आई थी. इथे मी काय करत होता, जे समाचार पत्र आहे आणि जे किताबे आहे, जे पुस्तक आहे ते थैली मगे थैलेमध्ये ठेवत होता, कारण की खूप दिवस झाला यांचा समालोचन म्हणजे अभ्यास करायला खूप दिवस झाला होता, तरी मी ही ठेवले होते. और सोचता था की फुर्सत में से समालोचन कर दूंगा आणि विचार करत होता की जेव्हा फुर्सत भेटणार त्यावेळी मी सगळं कार्य करणार आहे. आखिर 3 किताबें थैले में झोंक ली. किती? 3. 3 किताबें थैल्यावर ठेवली. कई दिनों से कविता करने भी धुन सवार हुई आणि काही दिवसात माझा कविता करायचा असा विचार पण चालत होता. उनकी कई कर्तने इधर उधर बिखरी पड़ी है आणि त्याचा काही शब्द इथे उथे बिखरी पडणार आहे. उन्हें भी जमा किया. ते पण ठेवली. सोचा काव्य प्रेरणा के लिए जुहू से अच्छी जगह और कौन सी मिलेगी आणि विचार केले, ज्या मला कविता करायचं आहे, जे काव्य करायचं आहे, त्याची प्रेरणा जुहूच्या आणखी कोणी जागा आहे का? नाही आहे. ते भेटली आणि मागे बघूया. आखिर कई अटेची, कई थैले, कई झोले भरकर हम जुहू पोहोचे. आणि इथे लेखक काय म्हणले, किती अटेची बॅग आणि थैले आणि हे सगळे भरून आम्ही कुठे पोहोचले? जुहू. आता तुम्ही विचार करा मुलांनो, जेव्हा आपण गावात जातात तर आपल्याकडे हे सगळं होतं. आपण गावात जाणार आहे का? नाही. आपल्याला फिरायला जाणार आहे म्हणजे 2 दिवस विश्रामसाठी आपण जाणार आहे. तर एवढं सामान तुम्हाला वाटते का गरज आहे यांचा? नाही. तर चला बघूया. 5-7 मिनट तो हम स्वप्नलोक में विचरते रहे. 5-6 मिनट आम्ही स्वप्नलोकात विचार करत होते. हम समुद्र में नहाने को चल पड़े. समुद्र तट पर लोग भी नहा रहे थे. आम्ही समुद्राच्या तीरावरती आंघोळ करायला गेले आणि समुद्राच्या तटावरती खूप लोक होते. एक ऊंची लहर ने आकर हम दोनों को ढक लिया आणि एक उंचीवर लहरात आले आणि आपल्याला त्यांना ढकून गेले. लहर की उस थपेड़ से न जाने श्रीमती जी मस्ती में क्या नई स्फूर्ति आ गई कि उन्होंने मुझसे पूछा, तुम्हें याद है कि बरामदे की खिड़की को तुमने अंदर से बंद कर दिया था या नाही? तेवढ्यात श्रीमतीच्या दिमाग जे आहे, बुद्धी जी आहे त्याच्यात एक स्फूर्ती आली आणि तो म्हणाली, तुम्हाला तुम्हाला विचार तुम्हाला 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 माहित आहे का ते बरामद्याची जी खिडकी होती त्याची बुद्धी नाही स्फूर्ती आली आणि तो मला म्हणाले की तुम्हाला माहित आहे की तुम्ही ते खिडकी बंद केली आहेच की नाही? जे बरामद्याची खिडकी होती ते बंद केली आहेच की नाही? मैं क्या उठा, मुझे तो कुछ याद ही नहीं. आणि मी म्हणाला मला काहीही हे नाही याद आहे. मला हे काहीही विचारत नाही आणि ही मला काहीही याद नाही.
अगर वो बंद नहीं हुई और खुली ही रह गई तो क्या होगा? आणि तो विचारले, आता ती उघडीच आहेत ना, उघडीच होणार तर काय झालं? अगर कहते कहते श्रीमती जी के चेहरे का रंग पीला पड़ गया आणि मी बघितले जी माझी पत्नी आहे त्याचा रंग पिवळा पडला. मैंने कहा चलो छोड़ो अब इन चिंताओं को, जो होना होगा हो जाएगा. आणि मी म्हणाला की जाऊ द्या या फिकर, या चिंता करू नये, हे फिकर जाऊ द्या, जे होणार, जो होणार ते होणार, जाऊ द्या. मेरी बात से तो उनकी आंखों में आंसू का समुद्र ही बह पडा. आणि जेव्हा मी ही सांगितले तेव्हा त्याच्या डोळ्यात खूप अश्रू आला आणि तो बघत होता की हे काय झालं. उनके कापते होठों पर यही शब्द थे अब क्या होगा. आणि त्याच्या होठावर हेही शब्द होता जे मी पाहिले की आता काय होणार. और अगर खिड़कियां खुली रह गई तो घर का क्या होगा. आणि तो म्हणाली अजर खिडकी जो आहे ते उघडी आहे तर घराचं काय होणार. ये सोच उसकी अधीनता और से भी ज्यादा होती जा रही थी. आणि हे विचार त्यांचा खूपच जास्त झाला होता. जिस धड़कन का इलाज करने को जुहू पर आए थे वह 10 गुना बढ़ गई. ज्या हृदयचा आम्ही इलाज करायला जुहूला आला होता त्या धडकन अजून 10 गुना वाढत चालत होती. मैंने तेजी से मोटर चलाई. मोटर का इंजन धक धक कर रहा था लेकिन मेरा दिल उससे भी ज्यादा तेज रफ्तार से धडक रहा था. तेवढाच मी मोटरचा इंजन धकधक केले आणि तिथून निघाले. जेव्हा जेव्हा इंजनचा आवाज होता था धक-धक, तेच रफ्तारचा माझ्या हृदयाचा पण आवाज होत होता. अंदर आकर देखा की खिडकी की चटकनी बदस्तूर लगी थी, सब ठीक-ठाक था. आणि आम्ही पाहिले खिडकी व्यवस्थितून बंद ठेवला आहे आणि सगळं मस्त आहे. मैंने ही वो लगाई थी आणि मीही ते लावली होती. लेकिन लगाकर ये भूल गया था कि लगाई या नहीं. और इसका नतीजा ये हुआ कि पहले तो मेरे ही दिल की धडकन बढ़ी थी, अब श्रीमती जी के दिल की भी धडकन बढ़ गई. मला मीनी विचार केला तर मला माहीत पडला की मीनीही ती लावले होते, पण ही विसरले होते की लावली की नाही. आणि जे धडकनचा इलाज करायला आम्ही गेले होते, माझा तर झाला, माझी जी बायको आहे त्याचा पण ही जो ती वाढली होती, दिलाची जे हृदयाची जो धड़कन आहे ते वाढली होती. मुझे याद आ रहे थे कि पूर्ण विश्राम और पूर्ण निरोग. साथ ही यह विश्वास भी पक्का हो गया था कि जिस शब्द के साथ पूर्ण लग जाता है वो पूर्ण भयावह हो जाता है. आणि मी विचार केला आणि मला हे माहीत झालं की जेव्हा पूर्ण विश्राम असा शब्द होते आणि पूर्ण निरोग होतं, त्याच्यात हे विश्वास ठेवा की ते पक्का आहे की जे शब्द पूर्ण आहे त्याचा हे पूर्ण भयावह म्हणजे भयानक आहेत. तर आज आपण काय शिकलो की जेव्हा आपण विचार करते की हे कसं जाणार आहे, हे कसं जाणार आहे, आपण बंद ठेवलं. जसं की एक लेखकने इथे गोष्टी दिल्या आहे की मला विचार करताना हे आले की मी बंद ठेवला की नाही ठेवला. ते जाऊ द्या ना, ते तसंच होणार. ते बंद ठेवणार नाही ठेवणार, ते तुमचा जो पूर्ण विश्राम ते काय व्हायला वाया गेला. आणि इतका दिवस तुम्ही जो करत होता तिथे जाऊन हे करत होता ते सुद्धा तुम्ही सोडला होता, ते मुद्दा येणारही नव्हता. तर जेव्हा तुम्ही कुठेतरी जाता हे पूर्ण विश्राम करून या की नाही मी ही केले आहे, ही केले आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि जाताना तुमच्या इथे इतकंही वस्तू रखा जे कामाची आहे, जे कामाची नाही ते तिथून ठेवूया. धन्यवाद.